कैद्यांची मारामारी आणि शॉर्ट सर्किट याचा फायदा घेऊन कुणी कैदी शिवा काल मध्यरात्री तुरुंगातून पळाला असून तो मुंबईच्या दिशेने गेला आहे असा पोलिसांचा संशय आहे। पोलीस त्या खुनाला शोधतात। पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे। कोणाला काही माहिती मिळाल्यास पोलिसांना खालील क्रमांकावर संपर्क साधावा। तुरुंगातून पळाला? अगं तुरुंगात झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पळाला तो, पण मला खात्री आहे पोलीस त्याला नक्की पकडतील। पळालेला खुनी शिवा हा मुंबईतल्या वैभवनगर, गोकुळनगर आणि सुमितनगर अशा वेगवेगळ्या भागात दिसल्याची अफवा शहरात पसरत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे। म्हणाली या अफवा पसरवणाऱ्यांची पण कमाल वाटते मला। आता एकाच वेळी हा माणूस सुमितनगर, वैभवनगर आणि गोकुळनगर या तिन्ही ठिकाणी कसा बरं दिसेल? साधा कॉमन सेन्स आहे यार। पण त्यातलंच एक ठिकाण सुमितनगर। मॅडम तिथेच गेल्या। हे बघ म्हणाली, या सगळ्या अफवा आहेत, तू टेन्शन कशाला घेतेस? अरे पण त्यातली एखादी खरी असेल तर? मॅडम एकटे आहेत। हे बघ तुझं बरोबर आहे, पण राकेश आणि महेश तिकडेच जाणार आहेत ना। हा राकेश, मी रणजीतच्या बंगल्याजवळ पोहोचले आहे, पण बंगला लॉक्ड आहे। रणजीतच्या बाबांना सांग तो घरात नाहीये। आणि तू आणि महेश आता घाईघाईने इथे येत बसू नका। तुमचं तिथलं सगळं आवरलं की मगच या। हो, मी इथेच थांबते। ओके। अकरा, 12, 13, 14, 15, 16, 17, लक्ष दे शार्दूल। 25 होण्याच्या आधी जर ग्लास पडला तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात। चल 20, 21, हात तिचे पाडला ग्लास। बाळ शार्दूल, आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची। आणि हा, आता जर ग्लास पडून फुटला तर डबल पेनल्टी। कर कर, सुरू कर, पटकन सुरू कर। ए निशाद, बस कर ना आता। अरे मला नाही जमत आहे डोक्यावर ठेवायला। अरे जमत नाही तर प्रॅक्टिस कर ना। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। कर 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 कर, सुरू कर पटकन। ए सनी, अरे तो तरी सांग ना त्याला, रॅगिंग करतोय माझं। रॅगिंग? व्हॉट मॅन रॅगिंग? अरे इट्स अ स्टंट, यू नो, स्टंट। अरे मी कसं तुमच्या दोघांच्यात पडू रे? आणि कुठल्या ऑथॉरिटीनी? अरे ऑथॉरिटी असं कसं म्हणतोस तू सनी? बंगला तुझा आहे ना, मग तू बोलला भावा, दोस्तीत तुझं माझं असं काही नसतं। जे काय असतं ते सगळ्यांचं असतं, हो ना जाने? येस, यू आर राईट। बघ, अरे कसं आहे शार्दूल, बंगला तुझा काय किंवा माझा काय एकच, तसंच डोकं शार्दूलचं काय किंवा
निशादचं काय? एकच. काय सनी, ए आता नाही चल 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 लवकर 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 लगेच. कम ऑन. ए नीट चल हा, आम्ही मोजतोय रे. काय यार. एक. अंगठी अंगठी. ए निशाद अंगठे बघ. हा कम ऑन. एक 2. ए तू पुढे काउंटिंग कर रे. मी हा मोज मी आहे ना. मोज. ती सनी हा ए निशाद काय रे, मी बघतोय बर का. हा, अंगठेवर घे. हा गुड कंटिन्यू, मी बघतोय. हा पळालेला खुनी मुंबईतला वैभव नगर, गोकुळ नगर आणि सुमित नगर अशा वेगवेगळ्या भागात दिसल्याची अफवा पसरत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुमित नगर म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी आहोत तेच. म्हणजे कदाचित तो आपल्या आजूबाजूलाही असू शकतो. शार्दूल तो इथे आलाय. असं काही नाही. हे तू टीव्ही बंद कर. आणि अरे पोलिसांनी सांगितलं ना आता की आपणवर विश्वास नका ठेवू. घाबरू नका असंही सांगितलं. आणि मुख्य म्हणजे सतर्क राहा असंही सांगितलं. हो हो सतर्क राहायला सांगितले. दारा खिडक्या बंद करूया. कर दार खिडक्या सगळं बंद कर. म्हणजे आपण आत बसून पार्टी करतोय हे बाहेर कोणाला कळणार नाही. चला पार्टीची तयारी करूया. सूर्यास्त झाला. थांबा. हां इन्स्पेक्टर साहेब, मी खासगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्री बोलते. मी एका केस संदर्भात सुमित नगरमध्ये आले आहे आणि मला इथे आडोशाला लपलेला एक माणूस दिसला. मला असं वाटतंय तो शिवाय. मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवलाय. नाही मी अगदी सेफ आहे. हो डोंट वरी. ओके हां मॅडम. हळू बोला. इथे आडोशाला एक माणूस लपलाय आणि मला असं वाटतंय तो शिवाय. मी पोलिसांना कळवलंय ते इथे. पण तुम्ही इथे काय करताय? मॅडम टीव्हीवर दाखवतात की तो खुनी याच भागात फिरतो. तुम्ही इथे एकटाच होता. राकेश महेशला यायलाही 3 तास लागतील, म्हणून मग आम्ही दोघे आलो. आणि रणजितच्या वडिलांनी सुद्धा या घराच्या डुप्लिकेट कीज पाठवल्या. म्हणजे आपण आत बसून सुद्धा रणजितची वाट पाहू शकतो आणि बंगल्यात काही सापडतंय का तेही पाहू शकतो. आणि आपल्याला त्या माणसावरही लक्ष ठेवता येईल. पोलीस समोरचं गेट सील करणार आहेत. आपण इथून लक्ष ठेवू. माणूस गेला कुठं? मग अशी इथेच लपला होता. मला वाटतं तू इथेच कुठेतरी असेल. समीर, बंगल्याचं दार उघड. आपण आत बसूयात. ओके.
मला अस्मिताची आठवण येते. ते काय बघ ना तिला. मला खऱ्या अस्मिताला बघायचंय. ती नसताना तिच्या घरी जाईन मी. अरे इतकं सोपं नाहीये ते. पकडला गेलास तर मला काहीच अशक्य नाही आणि मला कोणी पकडूही शकत नाही, कळलं? मी कोणाच्याच हाती लागणार नाही. मी अस्मिताच्या घरी जाऊन दाखवेनच आणि मग टिचून सांगेन की अस्मिता, तू मला बाहेर शोधत होतीस आणि मी तुझ्या घरी जाऊन सुद्धा आलो. कळलं? निषाद, आज काय प्यायची ती पिऊन घे. उद्या परवा स्ट्रिक्ट ड्राय डे. का रे, उद्या परवा काय? अरे मम्मी पप्पा येणार आहेत उद्या. तुझं लग्न ठरवायला? त्या सोनलचं तुझं जे काय मॅटर आहे ना ते सेटल करून टाक. अरे उगाच वेळ खाऊ नको रे. हो रे. ए शार्दूल काय करतोय अजून आत? त्या खुन्यान त्याला धरलं तर नसेल ना? निषाद, चला, मी ना आतली दारं खिडक्या लावून घेतलेत. आता काही टेन्शन नाही. वा वा. अरे बापरे. ए राडिया, आता काय झालं तुला? अरे आतली दारं खिडक्या लावली पण हा दरवाजा उघडा. अरे लावून घे. हे शार्दुल्या, आता दरवाजा लावून काय उपयोग आहे? आपण मगाशी आत गेलो होतो तेव्हा तो घरात आला असेल तर? हा? अरे हा, चल चल, तू उगाच काही नको बोलू. मला घाबरवू नको. सनी, तू तरी सांगणार याला. मला भीती वाटली ना की चढतच नाही. उलट मनातली भीती डायरेक्ट डोक्यात चढते. आणि आज आहे ना मला पिऊन एकदम रिलॅक्स व्हायचंय. एकदम ए निषाद, चेष्टेची वेळ नाहीये रे ही. अरे पण तो घाबरला बघ ना किती. पण कसला आवाज झाला असेल रे? आणि मला वाटतं तो फोनी लपला असणार कपाटात. ए यार, काहीतरी बोलू नको रे. रे निषाद, चल आपण जाऊन बघू. हे नको ना, हे नको. चल चल. हे हळू. अरे अरे सनी, नको ना. अरे निश्चित ऐका माझं. अरे तो कुणी असेल यार, नको ना. अरे 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 निशात, अरे 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 तो कुणी असेल ना. ऐका ना माझं. अरे सनी, हा आवाज मला वाटतं बाजूच्या बंगल्यातून आलाय आवाज. तो खुनी त्या बंगल्यात तर शिरला नसेल ना? मी जाऊन बघतो. मी पण येते. नाही नको, तू इथेच थांब. रणजित कदाचित इकडे येईल. मी जाऊन बघतो. डोंट वरी म्हणाले. मला वाटतं पोलीसही बाहेर आले असतील आता. कोण असेल रे? पोलीस? थांब, मी बघतो. येस. काय घडलं इथे? कोण ओरडलं? काय नाही, मांजर होतं ना कपाटात. हा, मांजर. पण तुम्ही कोण? मी समीर, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्रींचा सहकारी. आम्ही इथे एका केसच्या संदर्भात आलो होतो. या बंगल्यातून ओरडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून इथे आलो. आय सी. हाय, मी सनी. हाय, मी निशाद.
या भागात एक खतरनाक खुनी फिरतोय, तेव्हा सावध राहा. खिडकी आणि दरवाजे नीट लावून घ्या. हो, थँक्स. ओके, काळजी घ्या. हा कोण आहे? हा असा का पडला इथे? काय झालंय त्याला? मॅडम, समीर जाऊन बराच वेळ झाला. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? नाही म्हणाली, मला नाही वाटत तसं. आणि जर काही प्रॉब्लेम असता तर समीरने मेसेज केला असता ना. सर, हा आमचा मित्र शार्दूल. मगाशी हाच ओरडला, पण याला काही झालेलं नाहीये. हा, काही झालेलं नाहीये. मग हा ओरडला का होता आणि आता हा पडला का असा? मांजर. हा, मांजर मांजर मांजरीला घाबरला तो. ते मांजर पळाला ना कपाटातून, म्हणून असं तो उशी घेऊन झोपलाय. पुन्हा ओरडला बघा. तुम्हाला बघून पण ओरडला तो. घाबरट आहे तो. इट्स ओके, टेक केअर. आणि हो, सावध राहा. आणि पुन्हा बेल वाजली तर जरा जपून, कारण तो खुनी अजून पकडला गेलेला नाहीये. येस सर. टेक केअर. सावध राहा. पुन्हा दरवाजाची बेल उजली, काळजी घ्या. हा, मी अजून सापडला नाहीये. हे शार्दुल्या, तू काही येडाय का रे? मग काय? कशाला ओरडला तू? तू ओरडल्यामुळे तो डिटेक्टिव्ह इथे आला ना. अरे यार, आता त्याला कळलं ना आपण पार्टी करतो इथे. सगळी वाट लागली. काही नाही मॅडम, तिकडे 3 मित्रांची बंकस चालू. पार्टीचा मूड दिसतो. कपाटातून अचानक मांजर बाहेर आलं म्हणून त्यातला एक जण ओरडला. आपण तोच आवाज ऐकला. हे निषाद, सांग ना रे, काय लोचा होणार आहे? काय होणार? काय काय अरे, ते जर इथे आले ना, अरे कसं सांगू याला? ते इथे आले तर पुरणार आहे का आपल्याला? ए निषाद, कम ऑन यार. अरे साध्या एका मांजराला बघून एवढा घाबरलाय हा, त्या खुण्याला बघितल्यावर किती घाबरेल. शांत हो. टीव्ही लागलेला आहे, काही झालेलं नाही. शांत हो. ए रड्या, लपना. आता डिटेक्टिव्ह परत येईल नाही तरी. तू गप रे. शार्दू, तू बस इकडे बस. मी टीव्ही बंद करतो. बस बस. पोलीस आसपासच्या परिसरातल्या लोकांना सावध करतात आणि त्या खुन्याला शोधायचाही प्रयत्न करतात. तू त्या मुलांना या सगळ्याची कल्पना दिलीस ना? हो मॅडम, मी तिघांनाही अलर्ट केलंय आणि एक खुनी आसपास फिरतोय याची कल्पनाही त्यांना दिली. सनी, बरं झालं टीव्ही बंद केलास. अरे नाही, हे असे कार्यक्रम पाहिले ना की मला अजून भीती वाटते रे. काही होणार नाही, तू घाबरू नको. काही होणार नाही. लेट अस स्टार्ट. हा, ए, एवढ्या लवकर? सूर्य तरी मावळू देत ना. बेल कुणी आला कुणी. ए गप रे. अरे नको सनी. सोनल, तू?
अरे तिला वेलकम तरी कर. हाय सोनल, कशी आहेस? ए हाय शार्दूल, कसा आहेस तू? मी मस्त. तुझा हा मित्र नको तिथे बोलल्याशिवाय राहतच नाही ना. आणि हा जिथे बोलायला हवं तिथे बोलतच नाही. सनी, कळतंय ना तुला मी काय म्हणते ते? हो हो सोनल, मला समजलं. ए तुझे आई बाबा येणार आहेत ना? हो, पण ते आज नाही येणार आहेत, उद्या येणार. बहुतेक याच्यासाठी स्थळ घेऊन येणार आहे. एंगेजमेंट करूनच जाते. मग तुझं काय होणार सोनल? ए निशा, जस्ट शट अप यार. उगाच काय भडकवतोस तिला? हे बघ सोनल, असं काही नाही होणार. असं काही नाहीये. मग कसं आहे? आणखीन किती दिवस गप्प बसणार आहेस तू? आणि आपल्याबद्दल आई बाबांना कधी सांगणार आहेस? हे बघ, पण यावेळेस नक्की बोलेल, प्रॉमिस. नेहमी तू असंच म्हणतोस. मिळणार. तुमच्या लग्नाला परवानगी मिळणार. शुभमंगल, सावधान. आम्ही इतके कॉन्फिडंट आहोत की त्याची तयारी आतापासूनच सुरू केली. हे बघ, पार्टीची तयारी. सोनल सोनल सोनल, काय झालं? हे बघ, तुला आवडत नसेल तर लग्नानंतर मी पिणार नाही. अगं आज फक्त यांना थोडीशी कंपनी म्हणून. तसं नाहीये रे. मग काय झालं? निषाद म्हणतोय तसं तुझे बाबा खरंच लग्नासाठी मुलगी दाखवायला घेऊन आले तर? अगं असं कसं होईल? आणि हे बघ, मला विचारल्याशिवाय असं काहीही होणार नाहीये. पण त्यांना तू माझ्याविषयी सांगितल्यावर त्यांनी लग्नाला नकार दिला तर? आणि सून म्हणून स्वीकारायला नाही म्हणाले तर काय करणार आहोत आपण? तू नको तो विचार करते सुगत. हे बघ, मी तुझ्याशिवाय दुसरं कोणाशी लग्न करीन का? मी कन्व्हिन्स करीन ना त्यांना. फक्त मला थोडासा वेळ दे. तुझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे ना? हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस. मी बोली नाही बाबांशी. डोंट वरी. आम्ही काही पाहिलं नाही, आम्ही काही ऐकलं नाही, आम्ही काही बोलणार नाही. सनी, मी निघते. म्हणजे आई बाबा आले की मला फोन कर. हो, मी कळव. बाय बाय. ए शार्दुल्या, कोल्ड्रिंक कुठे? जा कोल्ड्रिंक घेऊन ये जा. नाही 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 नाही, मी एकटा नाही जाणार. अरे मला भीती वाटते. आणि अरे बाहेर त्या गुन्ह्याने मला पकडलं आणि मारून टाकलं तर? आणि तू कोल्ड्रिंक आणलं नाही तर मी तुला मारेन. धोका तुला दोन्ही बाजूनी. एक चान्स घे आणि कोल्ड्रिंक घेऊन ये जा. चल. अरे उगाच कशाला वाद घालताय? आणि त्याला कशाला घाबरवतोय? मी घेऊन येतो कोल्ड्रिंक. आम्हाला बघ बघ बघ, याला म्हणतात मित्र. तुझा गैरसमज आहे. तो कोल्ड्रिंक साठी बाहेर नाही गेला, सोनलला गाठण्यासाठी गेलाय. कोणासाठी का जाईना, कोल्ड्रिंक तर आपल्यालाच मिळणार आहे ना. हे पण निशा सनी एकटा बाहेर गेलाय. त्याला कोणी काही केलं तर? तो शिवा अजून सापडलेला नाही. पोलीस शोधतात त्याला.
पण आत्ता तो कुठे असेल काही सांगता येत नाही. मॅडम, राकेश आणि महेश अजून आले नाहीये. अगं मी त्यांना रणजितला शोधायला पाठवलं. माझं बोलणं झालं त्यांच्याशी, ते रणजितच्या ऑफिसला गेले. म्हणजे रणजित त्याच्या ऑफिसमध्ये गेला तर हे दोघे त्याला पकडतील. आणि तो जर इथे आला तर आपण त्याला पकडू. पण आज तो पकडला जाईल एवढं नक्की. मॅडम, शेजारच्या बंगल्यातला तो सनी एकटाच बॅग घेऊन कुठे बाहेर गेला. काय? पण तो शिवा इथे फिरतो हे माहित असताना तो कसा बाहेर पडला? तो कोणी पकडला जाऊ दे आणि सनी लवकर येऊ देत. हे काय निशाद? हा, अरे जीव गेला असताना माझा. अरे माझ्या प्रिय मित्राच्या जीवाची काळजी आहे मला. तुला वेदना जास्त होऊ नयेत, तुझा श्वास पूर्ण कोंडू नये म्हणून मी फार जास्त आवडलाच नव्हता. इट वॉज जस्ट प्रॅक्टिकल जोक बडी. हा, जोक म्हणे. अरे तुझ्या प्रॅक्टिकली गळा आवडल्यामुळे नाही, पण भीतीने मेलो असतो ना मी. नुसत्या भीतीने मरणाऱ्या तुझ्यासारख्या केविल वाण्या पामराला जगून काय उपयोग आहे? कोणतरी म्हणून गेले ना, हा, गब्बर सिंग ये कह गया, जो डर गया वो मर गया. काल रात्री तुरुंगातून पाहिला खुनीशिवाय अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. पण सुमितनगरच्या गेट बाहेर फासाने गळावून मारलेला एक मृतदेह सापडला. हा खून शिवानी केल्याचा संशय आहे. पोलिसांनी सुमितनगरचे सर्व मार्ग सील केले असून शिवाचा शोध हा अलर्टवर चालू आहे. सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. ए निशाद, अरे याने अजून एक खून केला, अजून एकाला मारून टाकलं. टीव्ही बंद कर, टीव्ही बंद. अरे आणि तू पुन्हा पुन्हा तेच नको ना लावू. अरे शार्दूला, तुला सत्य बघायची भीती वाटते का? बाहेर काय चाललंय ते कळायला नको आपल्याला? नाही, आपण टीव्ही बंद केला, दारं बंद केली, एवढेच काय डोळेही बंद केले. पण त्या पुण्याला यायचं असेल तर तो कसाही येईल. हा, असा कसा येईल आणि कुठून येईल? ग्रिल मधून येईल, किचन मधून येईल, कदाचित तो बाथरूम मधून येईल. कुठून येईल तो? किचन. निशाद, निशाद, ए निशाद, निशाद. चेहरा बघ तुझा. चेहरा बघ तुझा, आरशात बघ. कसला घाबरलाय. कळली आपली ऍक्टिंगची रेंज. आपण मारण्याची पण ऍक्टिंग करू शकतो आणि मारायची पण ऍक्टिंग करू शकतो. हे जरा जास्त झाला निशाद.
तुला ना मस्करी कुठपर्यंत करायची कळतच नाही. तुझ्यामुळे आज आहे ना हार्ट अटॅक येणार आहे मला. चाल रे येड्या, हार्ट अटॅक वगैरे काही येत नसतो, उलट हार्ट स्ट्रॉंग होतो. आता मला सांग, उद्या एखादं संकट आलं तर तू काय करणार आहे? त्यासाठी मी तुला तयार करतोय. चल थोडी थोडी घेऊ म्हणजे तुझी भीती निघून जाईल. चल. कुठं आहे तो खुनी? कच्च्या खिलाडी आहेस रे तू, एका ग्लासात हवेत. ए शार्दूल, तुला चढली काय? ए काही चढली बिडली नाही मला. उलट आता माझी बुद्धी तेज झाली. असं का? त्या डिटेक्टिव्ह सारखी मला त्या खुन्याची चाहूल लागते. त्याचं अस्तित्व जाणवतंय. तो आहे ना, तो इथेच आसपास आहे. कुठे रे? कुठे? कुठे रे? किचन मध्ये. तो आहे ना आपल्या किचन. चल चल चल, आपण ना त्याला शोधून काढू. चल चल चल, पकडूया त्याला किचन मध्ये. तू हो पुढे. प्रत्येक वेळी काय तुम लढो हम कपडे सांभाळते. चल. हा ठीक आहे ठीक आहे, जा तुम्ही काय घाबरत नाही. हा हे निषद पण येतो मागे मागे. हा हा बघ मी जातो किचन मध्ये. ए निषद मी चाललो. हा हा आलो आलो मी. हा बघ आलो आलो बघ किचन मध्ये. हा ए निषाद येतोस ना तू? हा आलो आलो मी. हा हे बघ आलो की नाही एकटा किचन मध्ये. घाबरतो मी काय? घाबरतो? निषाद, हे निषाद कुठे तू? निषाद, हे निषाद, घाबऱ्या काय? घाबरत नाही म्हणतो ना, आता का ओरडतो तू? अरे ते अरे त्या कोंडीला मी टोपी आणि फास लटकावून ठेवला होता. हे बघ, या कोंडीला टोपी आणि फास मी आवळून ठेवलाय. याला घाबरला तू? अरे निषाद, नाही नाही, पण मी जी सावली पाहिली होती ती वेगळी होती. अरे अरे आता तरी मान्य कर ना की तुला चढले म्हणून. अरे हीच सावली होती ती. डरपोक कुठला. आणि तसंही तुला चढली काय आणि नाही चढली काय, तू डरपोक तो डरपोकच राहणार. चल चल बाहेर. बिल बिल बिल. ए निषाद थांब ना. अरे थांब रे डरपोक. नको, हे उघडू नको. या सनीराव, वेलकम. हे सनी, सनी आल. अरे दरवाज. काय रे, तुम्ही सुरुवातही केली? तू तिकडे सोनल बरोबर गप्पा मारत बसला, मग आम्ही इथं काय करणार? सोनल, अरे ती तर केव्हाच गेली. पण चलता है यार, दोस्तों से क्या छुपाना. काय शार्दुल्या? अरे तसं काही नाहीये. ते खुन्याची दहशत इकडे इतकी पसरली ना, सगळी दुकानं बंद आहेत. फार लांब गेलो होतो मी, म्हणून वेळ लागला. बर, ते चीज आणलंय ना? ए शार्दुल, मी तुला सांगितलं होतं बर का. हा हा, तेवढं तरी मॅनेज केलेस ना? थांब थांब, घेऊन येतो चीज. हा. ए अरे कुठे चालला? थांब, घेऊन आलो. थांब. त्यांनी आणलंय ना? थांब बोललाय ना तो, घेऊन येतो. चीज जेव्हा असं मेल्ट होतं ना, तेव्हा काय वाटतं यार, मस्त. ते जाऊ दे. तुझी दुसरी चीज काय म्हणते सोनल? अरे यार नाही भेटली ती. माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? आहे, विश्वास आहे आपला. मग कारण तू माझा फ्रेंड आहेस, जिगरी दोस्त आहेस, माझा किमती यार आहे. ही भावना दोस्ती. पोचल्या, भावना पोचल्या. अरे पाणी थंड नाहीये. ए शार्दुल्या,
बर्फ घेऊन ये, जा. जा. आता ढगात गेला. राहू दे, मी आणतो थांब. हा बोला इन्स्पेक्टर साहेब. नाही, तुम्हाला फोटो पाठवल्यानंतर दिसला नाहीये तुम्हाला. हो, माझे सहकारी सुद्धा आलेत आता इथे. ओके ओके, नो प्रॉब्लेम. नाही, ऍक्च्युली मी फक्त त्याच्यासाठी नाही, माझ्या एका केस संदर्भात तिथे थांबले. ओके. हा, फक्त तो सापडला की लगेच कळवा हा मला. ओके, थँक्यू. शार्दुल्या, आज जाऊन बघ जा तो सनी कुठे गेलाय. बर्फ आणायला गेलाय का फ्रीजला एसी समजून झोपला आतमध्ये तो. एवढा वेळ असतो का? नाही नाही, मी एकटा नाही जाणार. मला भीती वाटते. किती वेळा सांगायचं? राड्या तू राड्याच राहणार आहे. मला भीती वाटते म्हणे, एकटा जाणार नाही. मला सांग, जर उद्या तुझं लग्न झालं तर बायकोला पण असंच म्हणणार आहे का, मला भीती वाटते, मग एकटा जाणार नाही? चल, मी येतो तुझ्या सोबत. चल. अरे चल रे, ग्लास डोक्यात घालीन बघ. येतो 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 येतो. हट. भीती वाटते मला. चल. मी तू तू पुढे. बरं चल. आता हात. सनी, बाळा सनी, सनी कुठे आहेस तू? सनी बाळा, सोनल पण आहे का तुझ्या बरोबर? सनी, सनी. सनी, 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 सनी उठ. सनी, सनी उठ. काय झोपायची जागा आहे का? उठ. सनी, पाणी झोपलं काय? उठ. सनी, सनी, मगाशी चढली नव्हती. तुला खरंच पुण्याची सावली दिसली होती. त्या पुण्याने आपल्या मित्राला खलास केलंय रे. शार्दुले, हसतोयस काय? अरे आपला मित्र मेलाय, गेलाय तो. काय? अरे मी हसतोय कारण मला माहितीये आता यावेळी तुम्ही दोघे मिळून माझी गंमत करताय. अरे तू ते मरायची ऍक्टिंग केली होती ना, आता जणी मरायची ऍक्टिंग करतोय, बरोबर ना? हे शार्दूल, मगाशी मी खूप गंमत केली, पण ही गंमत नाहीये. खरंच मेलाय तो. ए बस, बस झाला आता, बस झालं. हे बघ, मी आता घाबरणार पण नाही आणि फसणार पण नाही, समजलं ना? थांब सनी, थांब. ए सनी, ए यार उठ. ए सनी उठ. अरे अरे उठ ना, आपरे झाली गंमत. चल चल, बाहेर जाऊन पार्टी कंटी करून. चल चल. ए सनी, अरे उठ ना सनी. अरे तू उठ. शार्दूल, मला माफ कर. तुला मारायला नको होतं, पण अरे भानावर आहे ना. मी चेष्टा नाही करत आहे, आणि चेष्टेची वेळ पण नाही. अरे तो खरंच मेलाय रे. फोन झालाय. मगाशी आपण बाहेर नशेत होतो तेव्हा तो कुणी आला आणि त्याचं काम करून घे.
हे रडू नको तू. शांत हो ना शार्दूल. आणि त्याला हात नको लावू. त्याच्या कुठल्या वस्तूला हात लावू नकोस. तुझ्या हाताचे ठसे सापडले तर तू अडचणीत येशील. अरे पण मी का अडचणीत येईन? अरे आपल्या मित्राला त्या पुण्याने मारलं ना. निशांत आपण ना पोलिसांना बोलूया. चल 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 चल. हे तू वेड आहेस का? हा नाहीतर आपण त्या डिटेक्टिव्हला सांगूया इथे काय काय झाले. चला चला निशांत. हे आपल्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? याचा खून झाला तेव्हा बंगल्यात आपण दोघेच होतो आणि आपल्याला न कळू देता, आपल्याला चावून न लागू देता तो खुनी आला आणि सनीला मारून गेला. कोणाला पटणार आहे सांग ना मला. पण तेव्हा जास्त प्यायला नको होते. चूक झाली आपली. मी तर किती टाईट झालो होतो. घरात कोण आलं कोण गेलं काही कळलंच नाही. आपण जर शुद्धीत असतो तर आपला मित्र वाचला असता यार. हे पण आता आपण काय करायचं? आपण एकच काम करू शकतो. त्याला बंगल्याबाहेर कुठेतरी लपून ठेवू. म्हणजे पोलिसांना तो सापडला तर त्यांचा संशय खुन्यावरच येईल. पण प्रेत इथे सापडलं तर आपलं काही खरं नाही. आपली वाट लागेल रे. हे त्याला आपण आता बाहेर घेऊन जाऊ. हे थांब. पण आधी बाहेर कोणी नाहीये ना हे कन्फर्म करू. चल चल चल.